तुझ्या 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 रूपाचं चांदन। दत्ता अरे आडे वेडे घेणं बंद कर आणि सांगून टाक की काय झालं ते। अण्णा काय झालं नाही, होणार आहे। दत्ता भाऊ काय होणार आहे ते तर सांगा की। हे समज काय आहे? हा काय केलं ताई? काय आहे समज दत्ता भाऊ? भैया ऐको, आओ आओ मला ना मला गरगरल्यासारखं व्हायला लागले, जरा बाहेर जाऊन फिरून येते, बरं वाटेल। जाते बाई। अगं तुला चक्कर येते आत खोलीत जाऊन? नाही नाही मी बाहेर जाते, येतो अण्णा। तुझ्या माहेरी चक्कर आल्यावर काय घराच्या बाहेर जातात का? आणि ताप आल्यावर का रस्त्यावर झोपते? तसं नाही, तू आओ खोलीत पड। आओ मला लई चक्कर आल्या। हो खोलीत, मला काय सुधारा ना आओ। इथं नको पडू। आओ मला गरगरा हो, लागले। खोलीत आओ, पड, चल। नको जरा बाहेर जाऊन येते नको, हवेला। नको, खोलीत. आओ कला चल, ते नको. सांगा। हो रेणुका वहिनी, हा चांगला अभिनय जमतो की तुम्हाला। वाढीव अभिनय पुरस्काराचे मानकरी दिसताय तुम्ही। यांचं आजारपण एका झटक्यात बाहेर काढतो की। दत्ता भाऊ तू उगा माझ्यावर तलवार चालवू न ग। त्यांना पाहिलं ना आमची काय बी चूक नसताना हा उगा असं संशयाचं मळप तयार करतो या। मळब आहे का वावटळ आहे काय मिनिटातच कळत। का काय होणार आहे? आई साहेबांनी गॅस पेटवाया एकदा का काडी उघडली, याला काय झालं आता? काय चाललंय कळना। हे बी खराब झालं की काय? अरे माझ्या कर्मा। महेश्वरी आणि इकडे ते काय झालं? बाजूला अहो काय झालं सांगाल की नाही? हे बघ हे झालं तर आम्हाला वा सर्दी झाल्यामुळे तुला वास येत नव्हता। आता पडदिशी थोबाड उचकटा आणि सांगा हे समज कुणाचं कारस्थान आहे। या घरामध्ये जीव घेणा खेळ कोण खेळालंय हे आम्हाला कळायला हवं। आणि कुणाचा जीव घ्यायचा डाव होता? माझा आणि नक्षत्राचा। काय कला रेणुका हा समजा काय प्रकार आहे? ओ कलाबाई द्या की उत्तर। म्या काय सांगणार आहे? म्या काही केलंच नाहीये। आईसाहेब याला सांगून ठेवा। अहो मगापासून उगाच आळ घेतोय आमच्यावर। म्या तिकडं गेलोच नव्हतो। हा आणि ही ही
पोरगी तिकडे असते ना? अहो मग हिलाच विचारा ना, हा समजा काय प्रकार आहे, विचारा हिला. नक्षत्रा, नाही आई साहेब, मला यातलं काय बी माहित नाहीये. आणि मी आहे समजा का करू? कारण भवानीनं तुला हे समज करायला लावलंय. नाही होत आई. हे गपे, खोटं बोलायचं नाही. हा समजा तुमचा डाव आहे, तुझा आणि भवानीचा. निवडणुका तोंडावर आहेत ना हो, म्हणून त्यानं सांगितलंय तुला हे समज करायला. कलाताई, माफ करा, पण मला हे समजायची गरज नाहीये हो. आणि मला जर हे सगळं करायचं असतं तर आधी मी पद घेतलं असतं, नंतर हे सगळं केलं असतं. मी तसं बी हा वाडा उडवून मला काय मिळणार आहे तुम्हीच सांगा की. या वाड्याची मालकीण व्हायचं स्वप्न बघितलं असतं मी हो, पण मला यात काय बी आवड नाहीये. अहो मला तर सरपंच बी नाही बनायचंय. तुम्ही आई साहेबांना विचारा. ह्या घराने मला आसरा दिलाय, तेच उपकार आहेत माझ्यावर. बघा कशी राजकारण्यावानी बोलती बघा. समजी नाटक आहेत या पोरीची. हे असं चिचुंद्रीवानी काळ थोबाड घेऊन फिरते आणि मग आपल्या तोंडाला आवर घाल. का आवर घालू? काय चुकीचं बोलतोय म्या? रंग आणि जातीनं या वाड्याचा उंबरठा ओलांडण्याची हिंमत नाही केली कधी. आणि परत वाड्यात रंग आणि जातीवरनं भेदभाव केलास तर तो खपून घेतला जाणार नाही. भेदभाव म्या नाही, भेदभाव तुम्ही लोक करताय, आणि ते बी या पोरी पायी. या पोरीने आधी तुम्हा सगळ्यांचा विश्वास मिळवला आणि मग त्यातच भांडवल करून हिथं घातपात करायची तयारी केली हिनं. या गॅसचा पाईप हिनच काढला असणार आहे. तिनं जर गॅसचा पाईप काढला असता तर ती चहा बनवाया किचन मध्ये गेलीच नसती. तू आणि रेणुका वहिनीनं ज्या पद्धतीनं तिला चहा बनवाया पाठवलं तेव्हाच शंकेची पाल चुकली. तिच्या संग मला बी दुधाची किटली घेऊन जायला सांगितलं नाही का? आई साहेब आजारी असताना त्यांनी बराच वेळा जेवण बनवले मायासाठी. मग तिला कशा पायी अडवत होती? अचानक रेणुका वहिनीला चक्कर येते काय आणि ती घराबाहेर जायचं म्हणती काय? या समद्याचा अर्थ एकदम साफ आहे. अर्थ हाच आहे की हे समजा कटकारस्थान या पोरीचं आहे. विचारा कितीला बोल, नाही तर चांगला थोबाडच फोडतो. कला, तू स्वयंपाक घरात कधी गेलतीस? हो आई साहेब, मी आज सकाळी गेले होते दत्ता साहेबांसाठी आणि शंकर दादासाठी चहा पोहे करायला. आणि त्यानंतर नंतर ताटलं ठेवायला. तवादार तू बंद केलतस? ही पोरगी तोंडावर खोटं बोलते आणि तुम्ही हिच्यावर विश्वास ठेवताय व्हय? आम्ही बोलतोय ना व तिच्या संग. मध्ये बोलायची गरज नाही पडत मधी. मी आता म्हणतो या घरात राहायचंच नाही मला. ज्या घरात या मोलकरणीवर पोरीपेक्षा बी जास्त विश्वास आहे तिथं श्वास घ्यायची बी इच्छा नाही माझी.
आई साहेब, मला हे समजा विचित्रच वाटतंय. कोण खरं बोलतंय कोण खोटं बोलतंय काही समजायला मार्गच नाहीये. मार्ग मी आज सांगतो. एका चुटकी सरशी समद खरं खोटं बाहेर येईल. आओ दत्ता भाऊ, उगा जीवाशी खेळ ना ग. आता तुम्ही दोघी बी आत जायचं. आणि गॅस पेटवायचा. यानं काय साध्य करणार आहेस तू? सांगतोय तेवढं करायचं. दत्ता एकच सांगतो आणि एकदाच सांगतो. आत जायचं आणि गॅस पेटवायचा. दत्ता भाऊ, तू तू हे समद मुद्दाम करायलायस. जे तू केलं तेच म्या करतोय. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर पदोपदी मला अग्निपरीक्षा द्यावी लागणार. पण ठीक आहे, मी तयार आहे त्यासाठी. मी काहीही चुकीचं केलं नाहीये, वागले नाहीये. मी आत जाणार आणि गॅस पेटवणार. मग माझा जीव गेला तरीही चालेल. काय झालं? तंतर लिवय. हे समज तू केलंयस? आई साहेब, म्या ते एक सबूत बी काढायचं नाही आता. तुम्ही मला मारला? अगं डोसकट ठिकाणावर आहे का ग तुझं? काय करायला निघालतीस हे? अगं या वाड्यात तुला राहायला जागा दिली आणि तू त्यालाच पेटवाय निघालतीस. गले एवढा कसला राग होतो तुझ्या डोक्यात?
तुम्ही समजे उगा माझ्यावर पडी घेऊ नका. म्या काय बी केलेलं नाही. ही पोरगी आज जया निघाली याचा अर्थ मी कुटाणा केला असा होत नाही. मग कुणी केलं? ते मला माहित नाही. कुठं बी आग लागली की आपलं कला कला आणि कला ऐकून घ्यायला लागलोय म्हणून उद्या खुनाचा बी आळ घालाल माझ्यावर. चूक केलेस ना व, मग मान्य कर की. चूक? कसली चूक? कोणची चूक? चूक सिद्ध कराया पुरावे लागतात. पण दत्ता भाऊकडं माझ्या विरोधात एक बी पुरावा नाही. अरे तू किती बी पांघरून घाल, तुझी नियत न तुझ्या डोळ्यातनच दिसायला लागली. हो कसं कसं सांगू कसं तू मासनी? म्या हे समज करायला त्या स्वयंपाकघरात गेलो बी नव्हतो आणि गेलो असतो तर इथं इथं हात मेण्यासारखा उभं राहिलो असतो का या घरात? या घरात जे काही घडलंय ते अजिबात बरोबर नाहीये. पण आई साहेब, मला एक कळानं झालंय, तुम्ही एवढा वेळ तिथं गॅस जवळ होत्या तरी काहीच कसं काय घडलं नाही. व्हायची वाट बघायची होती का मग? नाही नाही तसं नाही दत्ता भाऊ, पण आई साहेबच म्हणल्या ना व माचिसची काडी पेटानं झालती, गॅसचा लायटर बी चालन झालता म्हणून. आई साहेबांनी हाक मारायच्या अगोदर त्या काडेपिटीतल्या काड्या म्या भिजवून ठेवल्या होत्या. मी आज जाऊ का? कलाताईंसाठी चहा करेल. आओ साहेब काय करताय? बाहेर हो. पण चहा. बाहेर हो म्हटलं ना. आओ पण साहेब चहा करायचंय टाइम. आओ साहेब. 4 हात लांबवाल्या जागी उभं राहायचं. यो पाईप निघाला नाही पाहिजे. कोणीतरी तर मुद्दाम खेळ केलेला दिसतोय. ज्यानं कुणी केला असेल त्यासनी हुडकून त्याचा बाजार बसवणार येऊ दत्ता. लायटर असताना माचीस कशी आली? लायटर कुठं गेला? कोणीतरी लायटर इथं मुद्दाम लपवलेलं दिसतंय. आता बघूच कसं पेट घेतंय हे.